आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि या सगळ्याचा परिणाम स्थानिक स्तरावरती जाणवतो आहे। आणि परभणीमध्ये जवळपास 2 किलोमीटरपर्यंत रिक्षा चालकांच्या रांगा लागल्यात। अमरावतीमध्ये भर उन्हात गॅस मिळवण्यासाठी लोक तासनतास रांगांमध्ये उभे आहेत, तर तिकडे नागपूरमध्ये गेल्या आठवड्यामध्ये रांगेत थांबून आपल्या वाहनामध्ये अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेलचा भरणा केला होता। त्यामुळे या आठवड्यामध्ये पेट्रोल पंपावरती शुकशुकाट बघायला मिळतोय। तर परभणी, अमरावती आणि नागपूर या 3 शहरांमधली सध्याची ही परिस्थिती आहे। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सर्वाधिक फटका एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावरती होतोय। परभणीमध्ये 5 पैकी केवळ एकाच एलपीजी पंपावरती गॅस मिळतो। त्यामुळे जवळपास 2 किलोमीटरपर्यंत रिक्षा चालकांच्या रांगा लागल्यात। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पंप चालक आणि रिक्षा चालक यांच्यामध्ये वाद होतोय। सरकारने तात्काळ तोडगा काढून गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी रिक्षा चालकांनी केली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी शहरामध्ये एकूण 5 गॅसचे पंप आहेत, मात्र 4 ठिकाणी गॅस पंप बंद आहेत, तर एकाच ठिकाणी आज हे एलपीजी गॅस मिळतोय। आणि या ठिकाणी जर आपण ऑटो चालकांची रांग जर बघितली तर कमीत कमी 2 किलोमीटर लांब पर्यंत हे ऑटो चालकांची रांग लागलेली आहे। एकदम 100 रुपये म्हणल्यावर 3-3 घंटे रांगला थांबायचं, पुन्हा 200 किंवा 300 रुपयाचा गॅस टाकायचा। गॅस फुल करायला 1000 ते 1500 किंवा 2000 रुपये लागलेत। एवढे पैसे ऑटोवाल्याकडे नसते। ते लाईन मध्ये थांबावं, 200-300 रुपयाचा गॅस टाकावा का धंदा करावा, या हिशोबाने ऑटोवाले लय अडचणीत आहे परभणीमध्ये। 18 तारखेपर्यंत गॅसचा रेट होता 58 रुपये। 58 रुपयाहून डायरेक्ट 65 वर आला आणि 65 हून डायरेक्ट आज 100 रुपयावर गेलेला आहे। पॅसेंजरला जर आमच्या ऑटो चालकांनी म्हणलं 30 रुपये शीट द्या, तर ते भांडणाला उठायलेत ऑटोवाल्यासोबत, एवढे पैसे द्यायचे कुठून। आणि इथं 3-3 तास थांबा आणि परभणीत कुठल्याच पंपावर गॅस नाही, फक्त काल एका पंपावर चालू होता, आज एका पंपावर चालू। यावर ऑटोवाल्यानं करायचं काय? जे एलपीजी धारक आहेत त्यांनी जी 20 रुपये सीट होती ते 30 रुपये सीट केलेली आहे। परंतु या दरवाढीमुळे सुद्धा ग्राहक आणि ऑटो चालकांमध्ये वाद होत आहेत आणि त्यामुळेच कुठतरी त्याचा परिणाम यांच्या रोजगारावर सुद्धा होताना दिसून येते। त्यामुळे आता या एलपीजी गॅसचा पुरवठा केव्हा सुरळीत होणार हा प्रश्न मात्र कायम आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय। एचपी कंपनीच्या कल्पना गॅस एजन्सीच्या समोर आज सकाळपासून ग्राहकांनी भर उन्हामध्ये लांबच लांब रांगा लावल्या। सिलेंडर मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये नागरिक तासनतास उभे होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।